असं काय व्याख्यान म्हणा किंवा इंटरॅक्शन्स म्हणा किंवा असं काही असल्यानंतर मागे चित्र पण वेगळं दिसतंय फ्रेमवर माझ्या. कृष्ण अर्जुन नेहमीचे दिसत नाहीयेत, तो रथ दिसत नाहीये, तो मुकुट नाहीयेत, कोणाच्या हातात गांडीव धनुष्य नाहीये, ते सुदर्शन चक्र वगैरे ते काही दिसत नाहीये कुठे. ते नक्की काय आहे असं अनेकांना प्रश्न पडू शकला असेल. असाच काहीसा प्रश्न माझ्याही मनात भगवद्गीता काय थोडाफार अभ्यास झालाय त्याच्या, तो अभ्यास करत असताना येत होता. आजोबांनी लहानपणी भगवद्गीता शिकवली. आता शिकवली असं म्हणणं सुद्धा धाडसाचं ठरेल, कारण त्यांनी तसं काही शिकवलं नाही आम्हाला. कारण त्यांच्या मुळात कोणाला काही शिकवता येतं याच्यावर विश्वास नव्हता. जो तो आपापला शिकतो. कारण लर्निंग इज अ चॉईस असं ते नेहमी म्हणायचे. फक्त शिकण्यासाठीच मानसिक, शारीरिक, बौद्धिक असं कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट जे तयार करणं असतं ते त्यांनी केलं. आणि मग ते सांगत असताना ते नेहमी सांगायचे की काय म्हटलंय रे अध्यायाच्या शेवटी, श्रीकृष्ण अर्जुन संवादे. मग ज्यावेळेला संस्कृत यायला लागलं त्यावेळेला ते असे गमतीने सांगायचं की सप्तमी विभक्ती, मी घरात बसलोय, गाडीत बसलोय, तर श्रीकृष्ण अर्जुन संवादे, श्रीकृष्ण अर्जुन यांच्या संवादामध्ये असं सांगितलंय त्यांनी. आणि त्यांचं शिकवणं सुद्धा तसंच असायचं. आणि त्यांची शिकवणी किंवा त्यांची शिकवण म्हणा अशी लक्षात ठेवून मला जे सांगता येणार आहे ते मी तुम्हाला आज सांगायचा प्रयत्न करणार आहे, किंबहुना एक गंमत तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आपलं पहिलं सेशन आहे, याची अनेक वेळेला आपण भेटलो असू कदाचित, पण हे सेशन कदाचित काही जण पहिल्यांदा अटेंड करत असतील. त्यामुळे एखाद वेळेला सरप्राईज एलिमेंट्स काही असू शकतील, बट एन्जॉय द सरप्राइजेस, दॅट्स व्हॉट आय कॅन टेल यू. सुरुवात ज्यावेळेला केली त्यावेळेला जयजयवंती रागातली ही स्लाइड मी ठेवली होती. शांत राग आहे हा जयजयवंती. झोप येत नसेल त्याने तो जयजयवंती राग लावावा आणि शांत पडावा, बघा काय गंमत होते. तर असं हे आपण गंमत जम्मत करत जाणार आहोत. हे दोघं कोण आहेत, हे दोघं इथे काय करतायत, हळूहळू उलगडत जाणार आहे. काही प्रश्न त्याआधी सगळ्यांनाच मनातल्या मनात उत्तर दिली तरी चालतील, चॅटवर उत्तर दिली तरी चालतील. भगवद्गीता कोणी सांगितली, भगवद्गीता कुणाला सांगितली, हे दोन प्रश्न विचारल्यानंतर अजून काही गोष्टी विचारणार आहे मी तुम्हाला. खरं की खोटं, मनात उत्तर द्या. नंतर जनात दिली तरी चालतील, चॅटवर लिहिलं तरी सुद्धा चालतील. हातात वही पेन्सिल असेल तर वही पेन्सिलीवर लिहिलं तरी सुद्धा चालेल, काहीच प्रश्न नाही. आणि नोट्स काढायचे असतील तर अवश्य काढा. काळजी करू नका, कारण लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम ज्यावेळेला असाईन होणार आहे प्रत्येकाला, त्यावेळेला तिथे नोट्स दिलेल्याच असतील, पण ती सवय असते, चांगली पण सवय आहे ती. तर भगवद्गीता कोणी सांगितली, एक उत्तर आलंय चॅटवर, संजय. भगवद्गीता कुणाला सांगितली असेल, खरं की खोटं. कृष्ण अर्जुनाला युद्ध करण्यासाठी भाग पाडतो संपूर्ण या नाटकामध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये असं आपण म्हणूया. हे खरं आहे की खोटं आहे, ते पण तुम्ही एकदा विचार करून पहा. अर्जुन कृष्णाला आपला गुरु मानतो, यावर पण एकदा विचार करा, खरं आहे की खोटं आहे. माझं याच्यावर काहीच म्हणणं नाही, मी याच्याकडे कसा पाहतो असं मला सांगतोय तुम्हाला मी. कृष्ण सुद्धा अर्जुनाच्या शिक्षकाची भूमिका बजावतो. खरं आहे की खोटं आहे, विचारा, बघा. भगवद्गीता हा उपदेश आहे, खरं आहे की खोटं आहे ते पण एकदा विचार करून पहा. काही मनात येत असेल तर चॅटवर लिहिलं तरी सुद्धा चालतील. सेशनच्या शेवटी काही मनात आलेलं सांगितलं तरी सुद्धा चालेल. हात वर करून एखाद वेळेला काही विचारायचं असेल तर नुसती खूण करायची त्या हात वर करून, आपण ते घेऊ शकतो. भगवद्गीतेमध्ये दुर्योधनाचा पण उल्लेख आहे, असं काही जाणवतं का तुम्हाला कधी?
असे हे काही प्रश्न मी सुरुवातीलाच तुम्हाला सगळ्यांना विचारतोय. पाहूया कसं काय पुढे जात जातं ते. आणि म्हणूनच काही गोष्टी आता जाता आता एक गंमत म्हणून सांगतो, की आपण सिक्वेन्सच्या मागे लागणार नाहीये. की बाबा या श्लोकानंतर हा श्लोक का, असंच का, तसंच का, असं विचारण्यापेक्षा आधी आपण पाहूया, सुरेख पाहूया. जंगलामध्ये जाणार आहोत आणि जंगलामध्ये जात असताना एक फार महत्वाची भूमिका प्रत्येकाला सांभाळावी लागते. आणि जर का टूर लीडर चांगला असेल तर तो नेहमी सांगतो, जंगलाला सिक्वेन्स लावू नका. जंगल जसं जमेल तसं पाहावं. तसं मी तुम्हाला हात धरून या सगळ्या जंगलातनं घेऊन जाणार आहे. फार सुंदर जंगल आहे. आणि मग ज्या पद्धतीने तुम्हाला ज्या जागी पहिल्या जंगलामध्ये जायचंय तिथे जाऊया. त्यामुळे याला काही सिक्वेन्स नाहीये. या गप्पा आहेत असं मला वाटतं. कारण आता मगाशी मी तसं म्हटलं तसं, की श्रीकृष्णार्जुन संवाद आहे. हा संवाद आहे. संवाद म्हणजे गप्पा. साध्या भाषेत सांगायचं झालं तर. मग इथेच पहिला प्रश्न पडतो, की भगवद्गीता कुणी सांगितली? या प्रश्नाला उत्तर काहीही दिलं, तरी ते चूकच असेल का? किंवा ह्या प्रश्नाला मुळात उत्तर देता येईल का? हा साधा विचार करून पहा. जर का संवाद आहे, जर का गप्पा आहे, तर मग असं विचारल्यासारखं होईल का? गप्पा कुणी कोणाला सांगितल्या? आता तुम्ही गप्पा मारतोय किंवा मी माझ्या मित्राबरोबर गप्पा मारतो. आज आम्ही सगळे शाळेतले मित्र भेटलो होतो. आमच्यातल्या गप्पा झाल्या. मग त्याला जर का मी विचारलं असतं, की ह्या गप्पा कुणी कुणाला सांगितल्या? मला वेड्यात काढतील लोक. अरे गप्पा कोणी कोणाला सांगतात का? गप्पा होतात. मग भगवद्गीता कुणी सांगितली? असं विचारल्यानंतर फटकन उत्तर येऊन जातं. कोणीतरी म्हणतं संजयाने सांगितली, कोणीतरी म्हणतं कृष्णाने सांगितली. पूर्वग्रह इतके तयार झालेत. त्यातलं हे पण. आता जर का मी असं म्हटलं, की भगवद्गीता कृष्णाने सांगितलेली नाही आणि हे वाक्य जर का पेपरमध्ये आलं, एकतर मुळात मी प्रसिद्ध नसल्यामुळे माझ्या वाक्याला कोणी किंमत देणार नाही. पण सध्या किमतीचे दिवस असल्यामुळे या वाक्याला किंमत येईल एवढं नक्की. त्यामुळे त्याच्यावर गदारोळ उठू शकेल, की असं कसा म्हणतो हा माणूस? भगवद्गीता कृष्णाने सांगितली नाही. फक्त वाक्य बोलत असताना कुठल्याही भाषेमध्ये वाक्याचा लहेजा त्या शब्दांवरच्या स्ट्रेसमुळे ठरतो. भगवद्गीता कृष्णाने सांगितलेली नाही. भगवद्गीता कृष्णाने सांगितलेली नाही. पण प्रिंट मीडियामध्ये ज्यावेळेला येतं, त्यावेळेला स्ट्रेसला नोटेशन नसल्यामुळे हा प्रश्न येऊ शकेल. म्हणून मी पुन्हा सांगतो, भगवद्गीता कृष्णाने सांगितलेली नाहीये, कारण हा संवाद असेल तर ही सांगितलीच जाऊ शकणार नाही. मग जर का कुणी सांगितली नसेल, तर कुणाला सांगितली हा प्रश्नच उद्भवत नाही मग. त्यामुळे माझे पहिले दोन प्रश्न तितके मुळात चुकीचे आहेत. चुकीचे म्हणण्यापेक्षा हे प्रश्न अस्तित्वातच नाहीयेत. श्री कृष्णार्जुन संवादे अशा पद्धतीने मला भगवद्गीतेचं बाळकडू मिळालेलं आहे आणि ते बाळकृष्णाने दिलेलं आहे. कारण माझ्या आजोबांचं नाव बाळकृष्ण. योगायोग असेल म्हणून माझं नाव धनंजय असेल. बट आय एम सो हॅपी दॅट आय कुड लिव्ह लाईक धनंजय वेन माय मास्टर वॉज बाळकृष्ण. आणि त्या घडवण्याला स्मरून मी हे सांगतो आता सगळं, की भगवद्गीतेत किती अध्याय आहेत हा प्रश्न त्यांच्या शेवटापर्यंत त्यांनी मला कधी विचारला नव्हता. कारण भगवद्गीतेत अध्यायच नाहीयेत. आता पुन्हा आलं का भानगड. मग आज ज्या आमच्या शाळेतल्या मित्रांच्या गप्पा झाल्या, मग गप्पांमध्ये किती सेक्शन होते? अरे गप्पांना सेक्शन असतात का? गप्पा उमलतात, गप्पा बहरतात. सेक्शन्स फाईल्स ना असतात. सेक्शन्स कपाटांना असतात. गप्पांना सेक्शन्स नसतात. उन्हाळ्यात बहरावा किंवा उन्हाळ्यात छान गुलमोहर बहरावा. गुलमोहराला सेक्शन असतं का? नाही. इथून भगवद्गीता सुरू होते, की मुळात तो संवाद आहे. त्यामुळे आपण गप्पा समजून घेणार आहोत आणि म्हणून काही निवडक संवाद घेणार आहोत त्यातले. बुद्धिनिष्ठ राहू नका, तर्कनिष्ठ राहू नका, शांतपणे अभ्यासा, गोडवा घ्या. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. पण होतं काय, राजन, संस्मृत्य संवादमिमम अद्भुतम केशवार्जुनयोः पुण्यम हृष्यामि च मुहुर्मुहुः. आता हे काय बोललो मी? संस्कृत मध्ये बोललो एवढं नक्की. आता काही जणांना संस्कृत येत नसेल, त्या काही जणांमध्ये मी आहेच.
काही जण संस्कृत मधले मास्टर्स असतील, पण संस्कृत मधले मास्टर्स असो नसो, संस्कृत कळो न कळो, राजन नुसत्या या एका शब्दामध्ये काहीतरी तो सांगतोय. राजन, अरे राजा. हेच जर काही मॅच सांगितलं, राजन, आपल्याकडे राजन आहे हा एक. राजन, राजन. पु ल देशपांड्यांच्या आत्मकथनामध्ये त्यांनी एक वाक्य 5 ते 6 वेळा म्हणून दाखवलंय. बाळ कुठे चाललायस? बाळ कुठे चाललायस? बाळ कुठे चाललायस? बाळ कुठे चाललायस? याला मी एवढंच म्हणतोय की तर्कनिष्ठ राहू नका, बुद्धिनिष्ठ राहू नका, भाव घ्या. राजन, संस्मृत्य संस्मृत्य संवाद मिमम अद्भुतम केशवार्जुनयोः पुण्यम हृष्यामि च मुहुर्मुहुः. आता संस्कृत कळो न कळो, कोणतरी कोणाला तरी सांगताय की अरे काय सुरेख संवाद झाला म्हणून सांगू. राजन, संस्मृत्य संस्मृत्य पुन्हा पुन्हा आठवतोय रे. राजन, संस्मृत्य संस्मृत्य संवाद मिमम अद्भुतम. अद्भुत संवाद कोण सांगतोय? आता ज्यांचे भगवद्गीता पाठ असेल, माझी पाठ नाही. छाती ठोकपणे सांगतो मी, माझी पाठ नाही. पण कोणतरी कोणाला सांगताय. संजय सांगतो धृतराष्ट्राला. आता धृतराष्ट्र कोण? इथे सुरुवात होते भगवद्गीता समजून घेण्याची. कृष्ण आहे, अर्जुन आहे, संजय आहे. धृतराष्ट्र कोण? हा, आपण काय नाही तर. भगवद्गीता सांगितल्यानंतर काय पुढे सगळे धृतराष्ट्रच की. तो संजयाचं पात्र कशाला आलं भगवद्गीतेमध्ये? त्यांच्या त्यांच्या गप्पा झाल्या नसता का? यांनी चोरून ऐकायला कशाला पाहिजे होत्या? अरे धनंजय, काय म्हणतोस तू? चोरून का ऐकलंय सांगा ना मला. ते दोघं तिथे युद्धाला जायचं की नाही जायचं, अमुक धमुक सगळं तिथे चाललेलं होतं. हा तिथे ऐकत कशाला होता? असं हरितात्यासारखं म्हणेल की नाही. हा तिथे काय करत होता? हा तिथे काय करत होता? कारण त्याच्यानंतर धृतराष्ट्र निपजणार आहेत हे त्या दिव्य दृष्टी असलेल्या माणसाला कळलं नसतं का? आणि म्हणून संजयाची व्यवस्था तिथे झाली. लेट अस अंडरस्टँड द कॅरेक्टर्स इन द ड्रामा. तो संजय विंगेत उभा आहे आणि प्रेक्षक धृतराष्ट्र आहे. एकांकी काय भगवद्गीता 75 मिनिटात संपते. 75 मिनिटं कुठनं काढलीस? हेच सगळं आपण गमती जमतीत समजून घेणार आहोत. 75 मिनिटच का हिशोब देणार आहे मी तुम्हाला, माझ्या मनात आलं म्हणून सांगत नाहीये. आणि मी सांगितलं त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. पहा, अनुभवा, अनुभव घेऊन मात्र मात्र सांगा. आणि आपल्यालाच हे पुढे घेऊन जायचंय. भगवद्गीता आपलीशी करायची. राजन, संस्मृत्य संस्मृत्य संवाद मिमम अद्भुतम केशवार्जुन योः पुण्यम हृष्यामि च मुहुर्मुहुः. मला एकच विचारायचं आहे की ह्या संवादाला, आता जे मी म्हंटल, त्याला जर का चेहरा द्यायचा असेल, की हा संवादाचा चेहरा कसा आहे रे? उत्तम नाटककार, उत्तम नट संवाद पाहतात आणि म्हणून आपल्याला ते दिसतो. उत्तम नटाची ती खासियत असते. पण या संवादाला जर का मला चेहरा द्यावासा वाटला, तर तो हा चेहरा आहे. राजन, संस्कृत्य संस्कृत्य काय चेहरा आहे पहा. जे भगवद्गीतेचा अभ्यासक आहेत ते म्हणतील भगवद्गीता इथे संपते. तर संपतेच भगवद्गीता, नक्कीच संपते. राजन, संस्मृत्य संस्मृत्य असा चेहरा, हा भाव. काय गंमत आहे बघा भगवद्गीतेमध्ये. भगवद्गीता कशी बघावी हे भगवद्गीतेचं नाटक ज्यांनी लिहिलं त्यांनी शेवटी सांगून ठेवलंय. शेवटपर्यंत पोहोचले पहिल्या वाचनात तर बघू. 1876 ज्यांना श्लोकांचा नंबर हवाय त्यांना. भगवद्गीता 1878 ला संपते. म्हणजे काय अजून पुढच्या 12 सेकंदात, 16 सेकंदात तिथे हा पाचर मारून ठेवतो की बाबा अशी पहा. मला एवढंच विचारायचंय, ज्यांनी भगवद्गीता म्हटली आहे आजपर्यंत किंवा ज्यांची भगवद्गीता पाठ आहे, जे म्हटलं जातं, हा श्लोक कसा म्हटला जातो? राजन, संस्मृत्य संस्मृत्य संवाद अद्भुतम. राजा, किती सुंदर मी हा संवाद पाहिला, किती अद्भुत हा संवाद आहे. राजन, संस्मृत्य संस्मृत्य संवाद अद्भुतम. हा जर का संवाद झाला असेल तर अद्भुत शब्द, ज्याला मराठी कळत नाही किंवा ज्याला संस्कृत कळत नाही त्याच्या समोर सुद्धा अद्भुत काहीतरी उभं राहावं, असं नको का? भगवद्गीता दुसरा अध्याय संपते.
जसं अथर्वशीर्ष दुसऱ्या रुचीत संपतं. हरि ओम नमस्ते गणपतये देअर फोर तत्वमसी थँक यू व्हेरी मच. आपल्याला समजावं म्हणून त्या बाबांनी एलॅबोरेट केलंय. आणि आपण इतके नशीबवान की कमनशिबी आहोत, इतकं सहज साध्य करतोय आपण की त्या माणसाला भगवद्गीता समजली नाही याच्यात आपलं नशीब पेरलं गेलं होतं. अर्जुनाला भगवद्गीता समजू नये हीच व्यवस्था होती. आणि म्हणून 18 अध्याय चालले. आपल्या नशिबाची बी तिथे पेरली होती. उगवायला हवी की नको आता. आणि म्हणून एकदा नाही दोनदा नाही, जर का कोणी अध्याय केले असतील तर अध्याय करणाऱ्या माणसाने 18 वेळा कानात ओरडून सांगितलंय, अमुक अमुक अध्यायाच्या शेवटी अमुक 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 श्री कृष्णा अर्जुन संवादे असा 18 वेळा म्हणणारी माणसं सुद्धा हा संवाद एकाच रटाळ आवाजात म्हणतात. माझे शब्द काही वेळेला अंगावर येतील, पण संवाद जर का मी असं म्हटलं, पु ल देशपांडे आपल्याला का भावतात? कारण ते संवाद साधतात म्हणून. मग रेडिओवरच्या बातम्या का नाही पुन्हा पुन्हा ऐकत आपण? मग तो संवाद नसतो. अशा पद्धतीने भगवद्गीता पुढे घेऊन जायची. म्हणूनच म्हटलं की छानपैकी असं आपण जाऊया पुढे. तर हे आपण किती दिवस पुढचे करणार आहोत? 10 दिवस आपण भेटणार आहोत. एक पहिलं सेशन जरा 75 मिनिटं चालतं. पुढे काही प्रश्न उत्तर असतील तर ते घेऊया. ज्यांना पुढे जॉईन व्हायचं आहे त्यांनी अवश्य मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर मी लिहून देईन, परत खाली पण लिहिलाय, चॅटमध्ये पण टाकतील आमचे होस्ट. आज 4 मे, उद्या 5, 11, 12, 18, 19, 8, 9, 15, 16 ते मधल्या मे महिन्यातले काही दिवस नाहीयेत आणि जून मधले काही दिवस नाहीयेत. माझं कदाचित ट्रॅव्हल असेल भारताबाहेर म्हणून. आणि इतर वेळेला सुद्धा आपण 5 आठवड्यामध्ये एखाद 2 आठवडे मध्ये ब्रेक देतो. तर ह्या तारखा आहेत: US टायमिंग 10:30, UK टायमिंग तसंच कॅल्क्युलेट करत चला, इंडिया टायमिंग 9 वाजता, रात्री 9 वाजता. असं हे सगळं आपण गप्पा मारणार आहोत. अशा पद्धतीने गप्पा मारणार आहोत. मग नक्की भगवद्गीता काय आहे? मी कशाला सांगू? कृष्ण संजयने सांगून ठेवलाय, संवाद आहे. मग संवाद ज्या वेळेला एका ठराविक थीमवर होतो, एका ठराविक थीम मध्ये एका ठराविक वेळामध्ये मांडला जातो, त्याला साध्या भाषेत नाटक म्हणतात. आणि नाटक ज्यावेळेला एका अंकात संपतं, 7 ते 75 मिनिटात संपतं, त्याला एकांकिका म्हणतात. मग भगवद्गीता काय आहे असं विचारल्यानंतर एकांकिका. मग भगवद्गीता पाहायची कशी? एकांकिकेसारखी. मग भगवद्गीता पाहत असताना मला स्क्रिप्ट पाठ असणं गरजेचं आहे का? कशाला? आपण सिनेमा पाहायला जातो त्याला डायरेक्टर रायटर प्रोड्युसरला लिहितो का स्क्रिप्ट पाठव घरी? सेन्सॉर बोर्ड बघतील ते. नाटक पाहायला जाताना सांगतो का स्क्रिप्ट पाठव घरी? मग कशाला पाठ पाहिजे? रेसिपी बुक आपण जेव्हा वाचतो त्याला वाचत जातो का? काय नाही, आज आता ना पहिली 100 पानं मी वाचणार रेसिपी बुकची. हा छंद आहे माझा. छंद असेल तर ठीक आहे, पण रेसिपी बुक जर का मी पाठ केलं आणि मी तुम्हाला सांगितलं माझं रेसिपी बुक पाठ आहे, पुण्यातले जरी नसाल तरी काय प्रश्न विचाराल मला? पुण्यातला माणूस तर खडकसावून प्रश्न विचारेल, काय मग केलंस काय? असं त्या टोन मध्ये विचारेल तो. पण अगदी कुठल्या अगदी साधा मुंबईकर जरी असाल शांत सुंदर, तरी काय विचारा, अरे मग तू काही करतोस का? मग भगवद्गीता ही रेसिपी आहे. भगवद्गीता ही एकांकिका आहे. एकांकिका पाहायला गेल्यानंतर एकांकिका पाहतो तशी ती पहावी म्हणून तर्कनिष्ठ नको. ते उलगडत जातात, ते भाव उलगडत जातात. भगवद्गीतेत तसं कृष्णाने काय सांगितलंय? एकच गोष्ट तो वारंवार सांगतोय. असं कसं? आज त्याला कळत नव्हती म्हणून. जे आपल्याला पक्की कळत नाही पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, म्हणून तो पुन्हा पुन्हा सांगत आला. मग नाटकाला गेल्यानंतर समजा एका नाटकामध्ये 5 कलाकार असतील. परत बघा प्रश्न विचारतो मी तुम्हाला, उत्तर दिलं तरी सुद्धा चालेल. एका नाटकामध्ये 5 कलाकार असतील, तर नाटकामध्ये एकूण कलाकार किती? अरे काय चाललंय? पण तरी एकदा, एका नाटकामध्ये 5 कलाकार असतील तर नाटकामध्ये एकूण कलाकार किती? सांगा भाऊ. 1, 2, 3, 4, 5. नाटकामध्ये जितक्या कलाकारांची नावं डिक्लेअर होतात त्यात नेहमी एक मिळवावा. चांगला प्रेक्षक नेहमी तसं तर करतो. अधिक एक कोण? रंगमंच. पक्का दिग्दर्शक
रंगमंचाचा कलाकार म्हणून वापर करतो. तुम्ही पहा चांगल्या दिग्दर्शकांची नाटकं. फॉर्च्युनेटली मला माझे चांगले मित्र वेगळ्या फील्ड मधले मिळाले. अगदी 5 स्टारचा शेफ असतील, लॉबी इन्चार्ज असेल, नाटक लिहिणारा असेल, नाटक करणारा असेल, रणजी प्लेयर असेल, अगदी T20 किंवा फर्स्ट क्रिकेट मॅचचा अंपायर असेल, पोलीस ऑफिसर असतील, अगदी मध्य प्रदेशचे पोलीस, हे सगळे चांगले मित्रमंडळी मला वाटली. आणि त्या मित्रांबरोबर मी एवढंच विचारायचो त्यांना, तुमच्या नजरेतनं जे पाहताय ते मला पाहायचा प्रयत्न कराल का? मला दाखवायचा प्रयत्न कराल का? हा सुद्धा प्रश्न मी उसना घेतल्यावर का उदार आहे. 11 अध्यायात अर्जुनाने हा प्रश्न विचारला, दाखवाल का? तसं मी यांना विचारतो, दाखवाल का? क्रिकेट पाहायचं कसं? दाखवशील का? सांगशील का? एखादी रेसिपी खात असताना काय बघायचं? सांगशील का? तसं या एका दिग्दर्शकाने सांगितलं होतं. खरा दिग्दर्शक नाटकाचा रंगमंच एक कलाकार म्हणून वापरतो. एक कसा कलाकार? फॉर एक्झाम्पल, नाटक बघायला मी बसलोय आणि समोर पडदा उघडतो. पडदा उघडल्यानंतर एक जुना काळा जड फोन समोर आहे. उंच खिडक्या आहेत. त्याच्यावर फार अ, असे नक्षीकाम केलेले पडदे आहेत. सिलिंग उंच आहे आणि तिथे मोठ्या पात्यांचा फॅन हळूहळू हळूहळू फिरतोय. पुढे एक सुंदर नक्षीकाम केलेले असे मोठे सोफे आहेत. मोठा दिवाणखाना आहे. तो रंगमंच अबोल खूप बोलून गेला, की साधारणतः त्या रंगमंचाला काय सांगायचंय. हे नाटक साधारणतः 1960, 70, 75 या दशकात होत आहे. कुठला तरी बडा सरंजाम असणार आहे. आणि केवढं सांगून गेला तो. तसं पहिल्या अध्यायातल्या 20 श्लोकात आहेत. सगळ्या स्टेज पोझिशन्स आहेत भगवद्गीतेमध्ये. कधी पहिल्या अध्यायातल्या. आता ज्याने हा भगवद्गीता अभ्यासायची आहे, त्याने अशा पद्धतीने पहा बरं. अयनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थिताः भीष्म एवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. असा मागून विंगेतनं आवाज येतो, जबरदस्त भीर गंभीर दणकट, एकदम असा ठाव घेणारा आवाज, की ज्या आवाजाकडे तुम्ही दुर्लक्ष करूच शकत नाही, असा जबरदस्त आवाज. अयनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थिताः भीष्म एव अभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. आपापल्या जागी सगळेजण थांबा. इकडे तिकडे भटकू नका. ऐन वेळेला पळू नका. शिट्ट्या मारायला लावू नका. जिथे जे काम सांगितलंय ते करा. भीष्मांचं सुद्धा रक्षण करा, कारण तेच आपलं रक्षण करणार आहेत. काय जबरदस्त कमेंट आहे. हे कोण बोललं? कोणतरी बोललंय. कारण संजयानी धृतराष्ट्राला सांगितलं, हे मी ऐकलं, पण दिसलं नाही कोण बोललं ते. त्याला दिसलंच नव्हतं. पण अर्जुनाच्या पुढच्या एका उद्गारातनं आपल्याला समजतं कोण बोललं असेल. त्यावेळेला साधारणतः हे वाक्य कोण बोललं असेल, आपण पुढे बघू, येईल ते. पण स्टेज पोझिशन तर आहेत. आणि मग त्या नाटककारांनी इतकं सुंदर समजवलंय, की कोण कुठे उभं होतं, कोणी कुठला शंख वाजवला, कोणाच्या हातात काय होतं. नाटक पाहायला आलोय, तर नाटकाचं स्टेज नको का दाखवायला? पहिल्या अध्यायामध्ये पहिले 20 श्लोक नाटकाचा पडदा उघडल्यानंतर जसे बघावेत तसं बघावेत. त्याची चाल काही असो, पण कोणतरी सांगतंय, सूत्रधार सांगतोय, की असं आहे हं, असं आहे हं. काय झालं, साधारणतः 1940 ची गोष्ट आहे. देश पारतंत्र्यात होता, पण आता स्वातंत्र्य मिळेल अशी प्रत्येकाची इच्छा होती. झालं ना नाटक सुरू. श्री कृष्णार्जुन संवादे 18 वेळा तर ऐकतं त्यांनी, ओरडून सांगितलंय त्यांनी, की अहो नाटक आहे, अहो नाटक आहे, नाटकातला संवाद आहे, अहो नाटक आहे, नाटकातला संवाद आहे. आणि असं होतं ना होतं, एका साईडच्या रंगमंचावर अंधार आहे. आवाज यायला सुरुवात होते. सेनयोः उभयोः मध्ये प्रथम स्थापय मे अच्युत. अरे माझा रथ जरा दोन सैन्यांच्या मध्ये घेऊन जातोस का? बरं, हे जे मध्येच मी काही संस्कृत म्हणतोय, ते भगवद्गीतेतले श्लोक आहेत हा. आपल्या घरी पूजा सांगायला येणारे गुरुजी अचानक टी शर्ट आणि हाफ पॅन्टवर दिसल्यानंतर जे काही होतं ते कदाचित तुमचं होत असावं आता. पण मला भगवद्गीता अशी शिकवली गेलेली आहे. पाठांतरासाठी ती चाल असेल, पण नाटकामध्ये संवादाला स्वतःची लयबद्धता असते.
सेनयोः उभयो मध्ये रथम स्थापय मे अच्युत. जबरदस्त अर्जुनाची एंट्री, तुफान एंट्री आहे. फुल स्पॉट अर्जुनावर पडतो. अरे तो माझा रथ दोन सैन्यांच्या मध्ये घेऊन जातोस का? तर असंच काहीतरी मी ऐकलं. बाहेर चहा पीत उभा होतो टपरीवर, एका आलिशान गाडीमध्ये. त्याचा मालकच असा होता गाडीचा. गाडीत बसताना म्हणून गेला त्याच्या ड्रायव्हरला, अरे माझी गाडी त्या हॉटेल समोर घेतोस का? आणि एकदम खट्ट झालं कानाला. हा असं माझी गाडी का म्हणतोय? कालच गाडी मिळाली असेल, किंवा गाडी घेण्याची ऐपत नसेल म्हणून मिळाली असेल, म्हणून हे असं काहीतरी झालं असेल. त्याची गाडी नसेल पण हक्क सांगायचा असेल म्हणून काहीतरी असेल. पण ज्याची खरोखर गाडी असते तो माझी गाडी करत नाही. हा तो करतोय. हा म्हणजे अर्जुन. आणि अर्जुन म्हणतो, सेनयोः उभयोः मध्ये रथम स्थापय मे अच्युत. हा उच्चार होतो ना होतो, असा एक अलगद आवाज मागून येतो. हा कोणाचा? तेही कळेल. माझा रथ दोन सैन्यांच्या मध्ये घेऊन जातोस का? ते का? ते माझ्याशी लढायला कोण कोण आलाय एकदा बघू दे तरी. यावदेता निरीक्ष्य अहम योद्धु कामान अवस्थितान कैः मया सह योद्धव्यम अस्मिन् रणसमुद्यमे. आता भगवद्गीतेचं सेशन आहे, हे सायकोलॉजिकली सारखं कळावं म्हणून मी असे मध्ये श्लोक सांगतोय. नाही तर खरं स्टोरी सांगितल्यावर की सुद्धा सांगता येईल. पण हे संवाद आहेत संस्कृत मधले, म्हणून त्याचं मराठी जाता आता संस्कृत पण सांगतोय. ह्या सगळ्या संवादाचा एक रेखांश हा आपल्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमवर मिळणार आहे, काळजी करू नका. आणि नाट्य वाचन भगवद्गीतेचं हे युट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्या सुद्धा लिंक्स मी पाठवत जाईल. पुन्हा एकदा सांगतो, ज्यांना या नाटकामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी खरंच जॉईन व्हा. कधीही या, कृष्णाच्या रथामध्ये भरपूर जागा आहे. आणि त्या रथातच अर्जुन ठणकावून सांगतोय कृष्णाला, यावद एता निरीक्षे अहम, मला निरीक्षण करायचं आहे. कोण कोण माझ्याशी योद्धु कामान अवस्थितान, कोण कोण लढायला आलाय माझ्या बरोबर. मय्या सह योद्धव्यम अस्मिन रणसमुद्यमे. मी मागे बसलो होतो कृष्णाच्या, कारण मला मागे जागा नव्हती. मी आमच्या सोफरच्या बाजूला, ते भारतामध्ये 3 सीटर रिक्षामध्ये कसे 5 लोक बसवतात, तसं मग त्या 5 लोक बसवतात त्यावेळेला तो पाचवा जो असतो तो चौथा असतो, ड्रायव्हर शेजारी असतो. आमची सीट तिथेच, अर्जुनाची सीट मागची. माझी गाडी तिथे घेऊन जाणारा माणसाच्या बरोबर कसं बसवून दिल तो? कृष्ण म्हणाला, ये बस शेजारी, आपली सीट हीच. म्हटलं बसू. मग त्याला विचारलं, तू काय चाललंय मागे? जाऊ दे रे म्हणतो, होतं असं लोकांचं. योत्स्यमानाम अवेक्षे हम ये एते अत्र समागता. मला बघायचं आहे कोण कोण लढायला आलाय. माझा धीर सुटत चाललेला तेवढ्यात एक वाक्य येतं, मग तो खवळायलाच होतं मला. धार्त राष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकीर्षवा. काय संवाद आहे हा! कृष्णाला चक्क मी ढोचणी दिली अशी. काय, अरे काय बोलतोस तो? काय बोलतोय मागे तो? तू गप्प कसा? काय ना, माझ्याकडे कृष्ण म्हणतो, "अरे काय गाडी त्यांची, आपण ड्रायव्हर, साहेबांनी विकत घेतले, म्हणाले की माझी गाडी." काय बोलणार? आणि पकडलं तर तुला, अरे पकडलं तर भरतील ना दंड. त्यांची गाडी, त्यांचं बघतील काय ते. अरे पण सांग ना, याला असं कसं मध्ये रथ घेऊन जातो तू? अर्जुन कॅप्टन आहे का व्हाईस कॅप्टन आहे? अर्जुन कुठला आलाय कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन? तो कधीच सेनापती नव्हता. म्हणजे पहिल्या वेळेला तर पहिल्या दिवशी तर नव्हता सेनापती. मग तू ना कॅप्टन, ना तू व्हाईस कॅप्टन, पिच बघायला काय घेऊन जातो? असं मी बोलणार तेवढ्यात कृष्ण दम, "आ, तू गप बस जरा, पुढे मजा बघ, आत्ता बोलू नको, अजून मजा आहे पुढे. तू व्हाईस कॅप्टन नाही, कॅप्टन नाही, पिच काय बघायला जातो, चल मागे." असं मी म्हंटल असतं, पण कृष्ण म्हणत नाही तसं. जाऊ दे. आणि का रे? धार्त राष्ट्रस्य दुर्बुद्धे. दुर्बुद्ध धार्त राष्ट्र, धार्त राष्ट्राचा अर्थ होतो धृतराष्ट्राचा मुलगा. आता कोण होतं त्यावेळेला धृतराष्ट्राचा मुलगा? त्यावेळेला दुर्योधन होता. मगाचा तो आवाज आहे ना, तो दुर्योधनाचा आहे. सांभाळा बरं, आपापल्या जागी राहा, अचानक हलू नका. अरे तू कुठे गेला, तू कुठे गेला असं लावायला सांगायला करू नका. असं सांगता सांगता त्यांनी सांगितलं, बाबा भीष्मांना सांभाळा आणि ते आपल्याला सांभाळणार आहेत.
काय प्रेशर असेल बघा. तर दुर्योधन काय कच्च्या गुरूचा चेला नव्हता, आणि दुर्योधन म्हणजे वाईट. बायनरी ही भाषा फक्त कॉम्प्युटरनी वापरावी. माणूस ज्या क्षणी बायनरी वापरायला लागतो, त्या क्षणी जीवनाचा ऱ्हास होतो. आणि हेच आपल्याकडे इतिहासापासून पुराणांपर्यंत झालंय. अगदी वर्तमानात हेच होत आहे. दुर्योधन, अरे दुर्योधन, पांडव वनवासाला गेल्यानंतर राज्य बुडालं असं कुठेही महाभारतात लेख नाहीये, उल्लेख पण नाही. याचा अर्थ त्यांनी बरं चालवलं होतं ना राज्य. ते काय भांडाभांडी झाली भावा ती ठीक आहे सगळी, ते बघतील त्यांचं ते. पण भीष्मांना सांभाळा हे दोन्ही पद्धतीने सांगितलं असेल ना त्यांनी. काही झालं तरी आजोबा होते त्याचे ते सुद्धा. कुठेतरी त्याच्या मनात प्रेम असेलच, माणूस आहे. आणि ही भावना असेल की हा टिकला तर आपण टिकणार आहोत, हेही त्याच्याकडे असू शकेल. अशा पद्धतीने सांगतोय. अशा माणसाला हा अर्जुन दुर्बुद्ध म्हणतो. बरं तिथे थांबत नाही, काय शब्द वापरलाय त्यांनी. भारत राष्ट्राच्या दुर्बुद्ध मुलाला युद्धे प्रिय चिकीर्षवा खुश करायला कोण कोण आलाय हे मला बघू दे. माझ्या बरोबर लढायला कोण कोण आलाय हे मला बघू दे. आणि हे बघण्यासाठी माझा रथ तू दोन सैन्यांच्या मध्ये नेशील का. अशा पद्धतीने जर का पहिला संवाद ऐकला नाही, तर पुढच्या 18 अध्यायांचा काय उपयोग. आणि अशाच पद्धतीने जर का संवाद ऐकत असताना एक स्वतःशी जर का प्रश्न केला नाही, काय रे, मागच्या काही वर्षात असा मी कधी वागलो का. नाही, मी असं कधीच वागलो नाही. मग कशाला उघडतो पुस्तक, बंद कर. नाही, मला विमान चालवायला शिकायचंय. कशाला. नाही, असंच. मग तू जाणार आहेस का प्रॅक्टिस करा. नाही, आपलं असं. मग कशाला शिकतो. तुझ्या आयुष्यात त्याचा उपयोग आहे ना. भगवद्गीता आयुष्याची मदत करतं असं म्हणतोय ना. मग ज्याला त्या भगवद्गीतेने मदत केली, त्याच्या आयुष्याशी आपलं आयुष्य मिळतं जुळतं आहे का नाही का पाहायला. ऍटलीस्ट फंडामेंटल कोरिलेशन फॉर द फाउंडेशनल बेसिक्स. नाही, अर्जुनाचे प्रश्न वेगळे होते, माझे प्रश्न वेगळे आहेत. मागच्या 25 वर्षाच्या कन्सल्टिंग फेज मध्ये प्रत्येक जण हे म्हणत आलेला मी पाहिलं, अगदी प्रोजेक्ट मॅनेजमेंट लिडरशिप मध्ये. प्रश्न कुठलेच युनिक नाहीयेत. सांगणारा युनिक असतो, म्हणून त्याला वाटतं की माझा प्रश्न निराळा आहे. अर्जुनाचे प्रश्न आपलेच आहेत. आपलं नशीब थोर म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा विचारले. पण नशीब थोर असून दैवाने दिलाय पण कर्माने घालवतोय आपण. म्हणून हा साधा प्रयत्न आहे की भगवद्गीतेकडे माझी भगवद्गीता म्हणून आपण पाहायला पाहिजे. अर्जुन असं सांगतो. आता तुम्ही जर का ह्याच्या जागी असतात, कृष्णाच्या जागी, आणि आणि आपलं रोल जर का आपण विसरलो असतो, तर माझं जसं भडकलं होतं माथं, तसं तुमचं नाही का भडकणार. अरे काय बोलतोय हा, काय अर्थ आहे काय याला. कसं बोलतोय, असं बोलतात का. मग कृष्ण म्हणतो नाही, पुढे गंमत होणार आहे. आणि मगाशी तो ऐकला का रे धनंजय, तो आवाज. अरे हो, ते विचारणारच होतो. कोण नक्की बोललं ते, नक्की चुकचुकलं कोण. मी चुकचुकलो का रे. बघ आता थोडक्यात, तेवढ्यात पुढे रथ जाता 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 संजय सांगायला लागला की, कारण तोपर्यंत अर्जुनाची बोलती बंद झाली होती. तत्र पश्चात तत्र अपश्यत स्थितान पार्थ. कसं नाटक चाललंय बघा भगवद्गीतेचं. तत्र अपश्यत स्थितान पार्थ पितृनथ पितामहान आचार्यान मातुलान भातृन पुत्रान पौत्रान सखीन तथा आखो देखा हाल. संजय सांगतोय आंधळ्याला, धृतराष्ट्राला, आपल्याला. नाटक श्लोकांच्या चालीत वर्षानुवर्ष म्हणत असलेल्या धृतराष्ट्रांना. अरे बघ, तत्र अपश्य स्थितान पार्थ पितृनथ पितामहान आचार्यान मातुलान भातृन पुत्रान पौत्रान सखीन तथा श्वशुर सुहृद. कोण कोण नाही दिसले त्याला. वडिलांसारखी माणसं दिसली, आजोबांसारखी माणसं दिसली. त्याचे आचार्य तिथे होते, द्रोणाचार्य होते, मामा, सगळी मॅटर्नल साइड होती. मामा, मामाची मुलं सगळी होती तिथे. भाऊ होते, मुलासारखी मंडळी होती, नातवांसारखी मंडळी होती. अर्जुनाचं वय खूप होतं त्यावेळेला. सखी मित्रमंडळी होती, सासरे होते, सुहृद होते. आणि त्यांना पाहिल्यानंतर कृपया पर्याविष्टो विषीदंतम इदम ब्रवीत. आता जे जबरदस्त ऑब्झर्वर आहेत, त्यांना या स्लाइडवर काहीतरी दिसलं असेल. याच्या आधीच्या स्लाइडवर असं नव्हतं, पहा बरं. याच्या आधीच्या स्लाइडवर जे दिसत नाहीये ते ह्या स्लाइडवर दिसत आहे. तर पाहिलं तर दिसेल, या स्लाइडवर कंस दिसत आहेत, ब्रॅकेट्स दिसत आहेत.
नाटकामध्ये एक पद्धत असते की जी बोललं जात नाही आणि जे फक्त हालचालीने दाखवलं जातं ते कंसात दिलं जातं. आणि कंसात लिहिण्यासाठी संजयाची मांडणी आहे. संजय नेहमी कंसातल्या गोष्टी सांगतो आपल्याला. मग आपण ऐकल्या पाहिजेत त्या. काय झालं? अर्जुनाने त्यांच्या मामाला पाहिलं. आता हेच अर्थ सांगतोय का भगवद्गीतेचा? नाही हो, अर्थ मी नाही सांगत आहे. मी अर्थ सांगत असताना त्या भावनेमध्ये जाता येते का पहा. मी ज्यावेळेला सांगीन त्यावेळेला फक्त आतमध्ये एवढंच विचारायचं. ते गुरुजी कसं पूजा करताना सांगतात, म्हणा मम, म्हणा मम. कशाला हे मम म्हटलं तर पंचायत येईल. अर्जुनाचं तेच झालंय. पण काय ऐकायचं? काय ऐकायचं स्वतःला, की असं अर्थ कळल्यानंतर मी असं वागलो का रे? असं कधी झालं माझं? नाही, मी कुठे युद्ध करायला गेलो होतो. अरे काय, एक होता सिंह आणि त्यांनी एकदा जंगलात चालणाऱ्या माणसाला दरडावून विचारलं, कुठे चाललायस? असे विचारल्यानंतर पटकन एखादा माणूस विचारतो, सिंहाला बोलता कसं येतं? असं काहीच अर्जुनाशी नातं न घातल्यामुळे आपलं होतं. नाही, अर्जुन युद्ध काय, युद्ध कुठे आहे? युद्ध थीम आहे बाबा. युद्ध थीम आहे. अर्जुनाचा गोंधळ हा कोर आहे. युद्ध कॅनव्हास आहे. अर्जुनाचा गोंधळ हा प्रायमरी कलर आहे. ते युद्धात घातला असेल ना तर बिझनेस मध्ये घातला असेल, घरात घातला असेल ना तर दारात घातला असेल. झालाय गोंधळ. गोंधळाकडे लक्ष दे रे. गोंधळाकडे लक्ष दे. असा गोंधळ तुझा झालाय का? छाती काढता काढता पायात त्राण तुझं गेलाय का? नाही, माझं असं कधी होत नाही. ये पुढच्या जन्मात भगवद्गीता येईल उपयोगाला. सोडून दे. नाही, असं झालंय. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर कधीतरी पायातलं त्राण गेलंच असेल. नसेल गेलं तर जावं. ही अशी प्रचंड शुभेच्छा प्रत्येकाला देतोय. कारण त्याशिवाय भगवद्गीता करणार नाही आणि कृष्ण दूर राहील. अर्जुनाचं जे झालं ते आपलं एकदा तरी व्हावं. एकदा तरी. आणि झाल्यानंतर कळावं. कळल्यानंतर ऍक्सेप्ट व्हावं. ऍक्सेप्ट झाल्यानंतर दृष्टी आतमध्ये व्हावी. हरी ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. त्यावेळेला या दोन ओळी आतून याव्यात. मग एतत् अथर्व शीर्षम यो अधीते स ब्रह्म भूयाय कल्पते. तिथे खेळ सुरू होईल. आणि म्हणून द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स एन्जॉयमेंट इज को रिलेशन. भगवद्गीतेमधल्या नाट्यामध्ये मी अर्जुन कुठे कुठे अर्जुनासारखा वागतोय छाती ठोकपणे सांगतो. अर्जुन जे बोललाय ते मी प्रत्येक वेळेला बोललेलो आहे. अर्जुन जसं वागलाय तसं माझ्या आयुष्यात मी अनेकदा वागलेलो आहे. हे जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत भगवद्गीता पाठ होईल. उलटी म्हणता येईल, सुलटी म्हणता येईल, व्याकरण कळेल. भगवद्गीता काही कळणार नाही. कारण अर्जुनच कळला नाही तर कृष्ण कुठे आहे? आणि मग बोलला अर्जुन शेवटी, त्या चकचकण्याचा अर्थ इथे कळला मला. द्रष्ट्वा इमं स्वजनम कृष्ण युजुत्सम समुपस्थितम. अरे माझी माणसं रे. स्वजनम. अरे रथ तुझं आले का? मग माणसं तुझी नाहीत? मी बोललो शेवटी. कृष्णाने इतका दामटवलं ना मला त्यावेळेला. तुला पुढे घेतलाय. बडबड नको रे करू धनंजय. रथ रथ केला ना त्यांनी. माझा रथ. अरे म्हणूनच चुकचुकलो ना मी. मग भोग गेलतो. आता तू गप्प बस. दृष्ट्वे मग स्वजनम. माझी माझी माणसं रे सगळी. हा मग काय अचानक आली की काय सगळी? म्हणजे मला तर काय वेळेला भगवद्गीता वाचताना इतके छान मजा येते. सच अ सटल ह्युमर वी कॅन पॅरलली ड्राफ्ट. इतकं सुरेख अलगद ह्युमर या संपूर्ण भगवद्गीतेमध्ये आपण आपण त्या भगवद्गीतेत सामील झालो होतो. म्हणजे बघा, दृष्ट्वा इमं स्वजनम कृष्णम युयुत्सम समुपस्थितम. असं अर्जुनाचं वाक्य आल्यानंतर मी माझ्या मनातल्या मनात विचारतो, हे काय सगळे अचानक उभे राहिले की काय इकडे? म्हणजे त्या दुर्योधने, ए कोण आहे का रे? आणि कृष्णाने, चल रे चल युद्ध आहे असं करून लोकांना बोलवलं का? याला काय माहित नव्हतं आपलीच माणसं आहेत तिथे? 6.5 7 8 महिने तरी प्लॅनिंग चालेल की नाही? म्हणजे भगवद्गीतेच्या आधी काहीतरी झालं असेल. भगवद्गीतेच्या नंतर काहीतरी झालं असेल. भगवद्गीतेकडेच पाहिलं नाही तर आधीच्या नंतरचं काय? आधी केवढं प्लॅनिंग झालं असेल? 40 लाख लोकांचा प्रश्न आहे तिथे. काय गंमत आहे का? काय नळावरचं भांडण आहे की काय ते?
40 लाख लोकांचे ज्यावेळेला जीवन मरणाचा प्रश्न असेल त्यावेळेला काय डिटेलिंग झालं असेल. कमीत कमी 7 बॅकअप्स असतील. 8 आपल्या सध्याच्या भाषेत बोलायचं झालं तर असेल की नाही, BCP 7799 डिझास्टर रिकव्हरी प्लॅन असणारच आहे. मग त्यावेळेला तुला नावं माहिती नव्हती का? आता एक, अरे अरे हा पण आहे, अरे हा पण आहे, ह्याला तुम्ही लग्नाला बोलवलं नव्हतं, हा कोणाकडनं आला रे, मुलीकडनं का मुलाकडनं? असलं काहीतरी द्रष्टो अयमम स्वजन माहिती नव्हतं तुला. म्हणून मला कृष्ण मध्ये मध्ये बोलून देत नाही, कारण माझ्या डोकं ते काय माहितं, हे काय. पण नाही 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 नाही, असं माझ्याकडे माझ्या माझ्या बरोबर कधी झालंय का रे? अहो झालं ना. अहो परवा 1 वर्षापूर्वी झालं. हा माझा माझा म्हणणारा माणूस माझ्या विरोधात. अरे त्याच्यासाठी केलं ना संपूर्ण. आले की रे, द्रष्टो अयमम स्वजनम. माझा माणूस, माणूस आहे माझा म्हणालाच म्हणून गडबड झाली सगळी. अर्जुनाला नाही कळलं ते. म्हणून माझा म्हणायचंच नाही की काय, कुठे म्हणतोय मी? माझा म्हण ना, माझाच म्हणू नको. तो तिथेच गणला. तू पण तिथेच गणतोयस. आणि तू केलंस, त्यांनी सांगितलं म्हणून केलं असेल तर करू नको. तुला वाटलं म्हणून केलं ना. मग काय रे आता? हेच तर कृष्ण सांगतोय पुढे. 2024 मध्ये भगवद्गीता समजून घ्यायची असेल तर 2024 मधलेच प्रसंग मला पाहावे लागतील ना. भगवद्गीतेमधील जे काय लाईफ तत्वज्ञान असेल, काही म्हणा, मला ते ट्रिक्स वाटतात, त्या कालातीत आहेत. पण मला समजून घेण्यासाठी माझा काळ लागेल. अरे आता याला मी ऑर्गनायझेशन मध्ये प्रमोट केलं 4 वेळा. आता हा प्रमोट होऊन मला VRS घ्यायला सांगतोय. द्रष्टोय मग स्वजनम. पहिला अध्याय एक आयुष्य लागलं तरी चालेल समजून घ्यायला. पुढच्या आयुष्यात जन्मता भगवद्गीता समजेल की नाही. त्यामुळे पहिल्या अध्यायात रमायला हरकत नाही, पण आपल्याला नाही फार वेळ. आपण समजून घेऊया. आणि मग झालंच तसं. अपेक्षाभंग झालाच. सीदंती मम गात्राणि मुखम च परिशुष्यती वेपथुष्य शरीर मे रोमहर्षस्य जायते. याला अगदी साधा जरी टोन द्यायचा झाला तरी सुद्धा, शाळेमध्ये भाषण करायला उभा राहिलो आणि पाहत होतो काय, समोर सगळे आमचीच. तिथं पण होतं की नाही असं, सीदंती मम गात्राणि. हा सगळे कंप सुटलाय, मुखम च परिशुष्यती कोरड पडले घशाला, वेपथुष्य शरीर मे अंगावर काटा आलाय, गांडीवम संस्कृते हसतात, हातात कागद जो होता, जे बोलायचं ते तो ओला झाला आणि पडला. त्वक्चैव परिदह्यते. जळजळ होणे म्हणजे काय? त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोमी अवस्थातुम. आता काय माझ्याच्याने भाषण होईल असं मला वाटत नाही. भ्रमती वच मे मनः. असं कधी माझं झालंय का? मला माहिती नाही भगवद्गीता इतर तुम्ही कसे शिकल्यात किंवा इतरांना कशी शिकवली जाते. भगवद्गीता शिकूच नाही खरी तर, अनुभवावी. आणि अनुभव देणारा शेजारी असावा. आजोबा विचारायचे तसं. घाबरलास की नाही कधीतरी परीक्षेला? मग अर्जुन पण घाबरला होता. काय, माझ्याच माणसाने मला पेपर टाकलाय, नापास करायला बसलाय. आलं की नाही कधी ते लोक? काय इंजिनिअरिंग पर्यंत आलं होतं. अरे काय यांचे काय दुष्ट लोक आहेत, आम्ही पास व्हावं असं वाटतच नाही. कितीही वेगळ्या पद्धतीने भगवद्गीता पाहिली गेली तरी तात्विक चर्चांपेक्षा माझ्या आयुष्यात मला हे झालंय का, दर्शनशास्त्रापेक्षा अनुभव महत्वाचा नाही का? एवढंच मी सांगतोय. पण एक मात्र कमाल आहे बुवा. मी म्हंटलच कृष्णाला, कमाल आहे या माणसाची, तोड नाही या माणसाला. इतकं झाल्यानंतर सुद्धा स्वतःची बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक अवस्था काय जबरदस्त मांडले गड्याने राव. असं जमलं पाहिजे. मला असं जमलं का? आता एवढं लक्षात ठेवा, हे मी पालुपत देतोय. असं एखादा श्लोक समोर तुमच्या मांडला मी की असं हळूच म्हणायचं, मला असं जमलं का? माझं असं झालं का? मी असं वागलो का? मला असा अनुभव आला का? तर भगवद्गीतेमधला दुसऱ्यापासून पुढे जायला अर्थ आहे. नाही तर आपल्याला पुनर्जन्मावर ज्यांचा विश्वास आहे त्याने 18 अध्याय कधी समजणार याची काळजी करू नये. पहिला अध्याय अनुभवला आला का ह्याचा मात्र कायम उहापोह करावा, समजून घ्यावं. असं कधी माझं झालं का? मी घाबरलोय आणि मी घाबरलोय हे मी सांगितलं का हो? नाही नाही, मी घाबरलो नाही असं कित्येकदा म्हणून जातो. अरे घाबरलं दिसतंय. पण हा बाबा म्हणून गेला. एक नाही, दोन नाही, 40 लाख लोकांसमोर म्हणून गेला. अर्जुनाचा एवढा प्रामाणिकपणा माझ्यात येईल का हो? 40 लाख लोकांसमोर रडायला जमेल? 40 लाख लोकांसमोर मी घाबरलोय सांगायला जमेल? 40 लाख लोकांसमोर माझ्या समोर हे मला आता काय होणार नाही असं जमेल? रोज उठून खोटं ऐकतोय आपण, पण हा माणूस इतक्या लोकांसमोर खरं बोलला, रागावला खरा, हसला खरा, रडला खरा.
जमेल? असं झालोय? असं मी कधी वागलोय? वागल्यानंतर काय अनुभवाला आलं? अरे कृष्ण भेटला, गणित सुटलं. काय जोर आहे. आता इथे टेक ऑफ भगवद्गीतेचा. का टेक ऑफ भगवद्गीतेचा? का इथून सुरू झालं. नाटककार काय तुफान आहे. बघा आता हे बघितलं तर बघा. एकांकिकेची कोर आणि एकांकिकेचं सोल्युशन. डाव्या हाताला कोर आहे, उजव्या हाताला सोल्युशन आहे. सीदंती मम गात्राणी, शरीर मन न च शक्नोमी अवस्थातुम, आणि बुद्धी न च शक्नोमी भ्रमती वच मे मनः. एक्झॅक्टली इथून तिथपर्यंत जातो. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. बुद्धी तल्लक झाली, गोंधळ दूर झाला, शरीराने सुद्धा स्थित आहे. स्थितोस्मी गत संदेहा. आता तू म्हणशील ते करीन. करिष्ये वचनम तव. आधी म्हणतोय न च शक्नोमी अवस्थातून. 1:30 ते 18:73 ज्यांना श्लोकांचे नंबर हवेत त्यांच्यासाठी. भगवद्गीता ही अर्जुनाच्या प्रवासाचं प्रवास वर्णन आहे. आणि प्रवासात चढ उतार असतात. प्रवासात वाटा वेगवेगळ्या असतात. प्रवासात वळणावर वळणाने जावं, सरळ रस्त्यावर सरळ रस्त्याने जावं. एकाच गतीत एकाच स्थितीत प्रवास होत नाही. असं असेल तर एकाच गतीत एकाच चालीत श्लोक कसे म्हणतो? सीदंती मम गात्राणी पासून ते 1:30 ते 18:73 ही दोघांमधली गंमत आहे, जोडी आहे. आता पहा हा. आता पुढचे अजून एक 8-10 मिनिटं आणि हळूहळू कन्क्लूड करू. भगवद्गीता म्हणजे जे जे लोक सायकोलॉजी शिकतात त्यांना तर मी नेहमीच सांगतो की मला जेवढं समजलं मी तुम्हाला नक्की समजावून सांगेन. भगवद्गीतेचा अभ्यास एक 4-5 वर्ष तरी करा. बाकी जाऊ दे, ते तत्वज्ञान आणि काय सगळं जाऊ दे. माणूस वागतो कसा, यांचं संपूर्ण आयुष्याचं चित्रण पहिल्या अध्यायात आहे. नाटक असल्यामुळे थोडक्यात 75 मिनिटात त्यांना 7-8 मिनिटात सांगायचं होतं. म्हणून पहिला अध्याय त्यांनी 3-4 मिनिटात 5 मिनिटात आवरला. आता 4-5 मिनिटं काढतोस कुठनं रे तू धनंजय? देणार आहे कॅल्क्युलेशन संपायच्या आधी. अर्जुनाच्या भावावस्था आहेत सगळ्या. छाती काढून आलेला, दंभ दर्प अभिमान गर्व यांनी फुललेला, आणि शेवटी आत्महत्या करणारा किंवा आत्महत्येकडे प्रवृत्त होणारा. मानसिकतेने तर त्यांनी केलेलीच होती. अरे काय असं मी नाही सांगत आहे, पुराव्याने साबित करीन. लिखाण आहे तिथे, माझ्याकडे नाही काही. आत्महत्या करू असं अर्जुन म्हणालेला आहे. काय ट्रान्सफॉर्मेशन आहे अर्जुनाचं. म्हणजे इथपर्यंत पोहोचलेल्या माणसाला त्याचा मित्र कुठे घेऊन जातो? आता तू सांगशील ते मी करेन. आता गोंधळ नाही. त्यामुळे मुळात अर्जुनाने युद्ध करावं की न करावं या भानगडीतच कृष्ण पडलेला नव्हता. कृष्णाला काय करायचं होतं हे न कळणारी माणसं कृष्णाने तत्वज्ञान काय सांगितलं याच्यावर कशाला गप्पा. अर्जुनाचे प्रश्न माझे आहेत हे ज्यावेळेला पक्का विश्वास निर्माण होतो त्यावेळेला कृष्ण माझ्यासाठी बोलला. असा आतून एक छान शांतता लाभायला लागते. अरे आता मला उत्तर सापडतील, प्रोव्हाइडेड प्रश्न माझे असतील तर. माझे प्रश्नच मी घेऊन जात नाही भगवद्गीता शिकताना, काय उपयोग त्याचा? बटाटे वडे कसे करायचे याची मी रेसिपी वागतो, तू करणार आहे का? नाही, मग कशाला वाचतो अरे? डाळीचं पीठ आणलंयस का तू? नाही, आणलं नाही अजून ते. बरं कोणी येणार आहे का? नाही, मग नाही अरे मग नको. भगवद्गीता ही लॅबोरेटरी मध्ये वाचायचं मॅन्युअल आहे, आणि लॅबोरेटरी कर्मधर्म संयोगाने जन्मापासून उपलब्ध आहे. वापरायचं कसं ते आपण ठरवावं लागणार आहे. आज लॅबोरेटरी घडते, या क्षणाला लॅबोरेटरी घडत असते, या क्षणाला अर्जुन आपल्या शेजारी असतो, ऐकलं तर. आणि याच क्षणाला कृष्ण समोर असतो, पाहिलं तर. या पश्यती सपश्यती माझं नाही. कृष्णच सांगून गेलाय, पाहिलं तर दिसेल. आणि मग सुरुवात. रॅशनल संपून गेलं की इररॅशनल सुद्धा बोललं जातं. पण मुळात रॅशनल आणि इररॅशनल असं काही नसतं, की हे योग्य अयोग्य असं काही नसतं. भगवद्गीता एकच सांगते आपल्याला की तिथे योग्यही काही नाही, अयोग्यही काही नाही. अर्जुन जे बोलला ते अक्षरशः खरं होतं. 11व्या अध्यायात डिस्कशन झालंय. आणि कृष्ण जे सांगत होता तेही खरं होतं. मग खरं काय आणि खोटं काय? ऋतम वच्मी सत्यम वच्मी. हे कुठे आहे भगवद्गीतेत? हे भगवद्गीतेत नाहीये, हे अथर्वशीर्षात आहे. कृष्णही खरं बोलत नाहीये आणि अर्जुनही खरं बोलत नाहीये. हा, पण कृष्ण खोटंही बोलत नाहीये आणि अर्जुन पण खोटं बोलत नाही. अरे हे काय गोंधळ आहे?
कृष्ण त्याचा पर्स्पेक्टिव्ह सांगतोय, अर्जुन त्याचा पर्स्पेक्टिव्ह सांगतोय. मोस्ट कॉन्ट्रीब्युटरी अँड लीस्ट डिस्ट्रक्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह इज ऍक्टिव्हेटेड. दॅट्स इट. की त्यातल्या त्यात जास्तीत जास्त सुकर, जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युटरी पर्स्पेक्टिव्ह वापरला गेला. हा मग ठीक आहे. पण अर्जुनाची एक गंमत चालू आहे, की अर्जुन आता त्याला डिफाईन करायला लागलाय, की मी जे म्हणतो ते का बरोबर आहे. खरं कोणी विचारलं नव्हतं त्याला, ना मी विचारलं होतं ना कृष्णाने विचारलं होतं. पण त्याच्यातच त्याच्यात चर्चा सुरू झाली. असं मी का म्हणतो? आणि मग त्याने उत्तर द्यायला सुरुवात केली. कोणाच्या प्रश्नाला? कोणाच्याच नाही, स्वतःच्याच. असं मी बोललो का हो कधी माझ्याशी? कोणी प्रश्न न विचारता सुद्धा, नाही हे कळलंय मी केलंय ते बरोबर आहे, कारण का माहितीये का, आणि असं आणि असं. अरे कोण विचारतंय का तुला? नाही नाही, पण मला बरं वाटावं म्हणून. तुला जे वाटतं ते तू कर, त्याचा डिफेन्स नको देऊ. पण अर्जुन देतोय. न कांक्षे विजयम कृष्ण न राज्यम सुखानि च. मला राज्य नकोय, मला सुख नको. किम नो राज्येन गोविंद, किम भोगैः जीवितेन वा. कशाला पाहिजे राज्य? येषाम अर्थे कांक्षितम नो राज्यम भोगा सुखानि च. अरे ज्यांच्यासाठी मी राज्य भोग उपभोगणार वगैरे वगैरे, किंवा ज्यांच्यासाठी हे सगळं करायचं, तर इमे अवस्थिता युद्धे प्राणान त्यक्त्वा धनानि च. तर ती लोक इथे उभी आहेत सगळी. मी जरी राज्य घेतलं म्हटलं, तर राज्य वापरणार कोणासाठी? ह्याच लोकांसाठी ना. मग जी लोक युद्धात आहेत, ही मारली जाणार आहेत. कशाला राज्य पाहिजे? आचार्या पितरा पुत्रान तथैव पितामह. अरे माझे गुरु उभे आहेत, माझे सगळे मोठी लोक उभी आहेत तिथे. पोरांसारखी मंडळी उभी आहेत रे. आजोबा आहेत, मातुला मामाकडची सगळी मंडळी आहेत, सासरे समोर दिसत आहेत, पौत्रा नातवंड मंडळी दिसत आहेत तिथे, शाला मेवणे दिसत आहेत, सगळे रिलेटिव्ह दिसत आहेत. अरे आत्ता तर तू म्हणाला होता ना, धार्त राष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकीर्षवा. त्या दुर्बुद्ध दुर्योधनाला कोण कोण खुश करायला आलाय? तिथे आचार्य तिकडेच आहेत, त्याच पार्टीतले तिथे. तुझे आजोबा आजोबा करतो ते त्याच पार्टीत आहेत. मगाशी काय बोलला होतास तू? अरे गप्प बस धनंजय. असं कृष्ण मला फक्त तेवढंच बोललाय दुसरा अध्यायापर्यंत. तो त्याच्याशी मागे काही बोलला नव्हता. संपूर्ण पहिला अध्याय तो माझ्याशी बोलतोय. तू गप्प बस धनंजय. कारण तो अर्जुनाशी बोललाच नाहीये पहिला अध्याय. अरे आता हा म्हणाला ना, की धृतराष्ट्र त्या दुर्बुद्ध दुर्योधन त्याला खुश करायला कोण कोण आलाय? मग त्याला दिसत नाहीत का समोर द्रोणाचार्य उभे? त्याला दिसत नाहीत का समोर? माझा रथ दोन सैन्यांच्या मध्ये आणलाच ना तू त्याचा रथ. मग आता का बोलतो? अरे धनंजय, तुझं नव्हतं का असं झालं? 2 वर्षापूर्वी तू भडकला होतास. काय केलं होतंस हा सॉरी. मग गप्प बस. तो तेच करतोय. तुला त्याची आठवण राहावी म्हणून कमांडोच्या लेवलच्या अर्जुनाला असं हातबल व्हावं लागलं. तू शिक रे गड्या. हेतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन. हे आत्महत्या. घनता अपि, घनत घन म्हणजे मारणं. कृतघ्न हा शब्द आहे, हे असा आजोबा शिकवायचा आम्हाला. इथे घन कुठनं आला? कृतघ्न. कृतघ्न केलेल्याला मारणारा. कृतघ्न कृतज्ञ केलेल्याला जाणणारा. काय पद्धत होती त्यांची. He made us think about the life, not getting involved into unfortunate discussions about philosophy, because he loved his life. Philosophy means living the life. एतान्न हंतुम इच्छामी घनतोपी मधुसूदन. ह्यांना मला मारायचं नाही. यांना एतान्न हंतुम, यांना मारायचं नाही. मी मारला गेलो तरी चालेल. अभि त्रैलोक्य राज्यस्य हेतो हो किम नु मही कृते. अरे मला त्रैलोक्याच्या सुद्धा हाव नाही, त्रैलोक्य सुद्धा मिळावं असं वाटत नाहीये. तर कुठली पृथ्वी आणि काय? मी विचारलंच त्याला, तुला कोणी रे सांगितलं की युद्ध जिंकल्यानंतर सातबारा तुझ्या नावावर आणि मध्यरात्री शपथविधी? कोणी सांगितलं तुला हे? तुझा ऑब्जेक्टिव्ह विसरून गेलास तू. अरे गप्प बस धनंजय. म्हणजे बघा काय माणसाची चाल असते. तू विचारलंय का कोणी अर्जुनाला, की काय रे, तुम्ही जर का जिंकलात, युद्धात म्हणतोय हा, सध्याच्या वातावरणात जाऊ नका. तुम्ही जर का जिंकलात तर काय? नाही नाही, आम्हाला काय त्रैलोक्याची हाव नाही, आम्ही संन्यासी. मग आम्ही कशाला भूमी काय विचारतोय का तुला कोणी असं? अरे जगतोयस की मरतोय याची चान्सेस 50%. 50% लेवलला तू उतरलेला आहेस इथे आता. ते भीष्म बोलून गेलेत, 5 पांडव वाचतील म्हणून तुझी प्रॉबिलिटी 50 × 50 × 0.2 प्लस याची वाढलेली आहे तुझी.
नाहीतर तुझी 50%वरच खेळत होता. तो 6वा भाऊ कर्ण निघाला तुमचा, म्हणून तू वाचलेला आहेस. म्हणजे असं नंतर सांगितलं गेलं त्याला. भीष्मांनी जर का असल्या प्रतिज्ञा वगैरे घेतल्या नसत्या, तर मला नाही वाटत अर्जुन पुढे जगला असता. स्पष्ट रोखठोक मत आहे माझं हे. मग असं जर का कृष्णाने त्याला पहिल्या अध्यायात सांगितलं असतं, तर अर्जुन पुढे बोलला नसता. आणि आपण कमनशिबी ठरलो असतो. आणि मग अर्जुनाचं डोकं इतकं जबरदस्त चालायला लागतं. तो ज्या वेगात म्हणालाय ना, 8 चोक 32 सेकंदात, त्याच ह्याच्यात मी तुम्हाला सांगतो. आणि मग नंतर त्याचा अर्थ सांगतो. आता 8 चोक 32 कुठून आले? मोजा, स्टॉपवॉच लावून. गंमत सांगतो. बघा, मोजा आता परत. ज्याला समजून घ्यायचंय आणि ज्याला विश्वास न ठेवता अनुभव घेऊन विश्वास ठेवायचा आहे, त्यांनी मी सांगतो ते करा. मोजा. 8 सेकंदाला वाक्य कसं चालतं ते. कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्मा सनातना. अरे असं काय करतो? धर्मे नसते कुलम कृत्स्न अधर्मो अभिभवा इति उत. अधर्मा अभिभवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिया. स्त्रीषु दृष्टासु वार्ष्णेय जायते वर्णशंकरा. संकुरो नरकायेव कुलज्ञानाम कुलस्य च पतन्ति पितरो येषाम लुप्तपिंडोदक क्रिया. काय सांगू तुला? म्हणून यदि माम अप्रतिकारम अशस्त्रम शस्त्र प्राणया. त्यांनी जर का मला मारला नाही ते, तत् मे क्षेमतरम भवेत. ज्यांनी काउंट केलंय त्यांनी किती आले सांगा मला. ज्यांनी काउंट केलं असेल तर, नाहीतर ज्यांनी काउंट केलं त्यांना भगवद्गीता समजायचे चान्सेस वाढलेत. साधारणतः एक श्लोक म्हणजे एक वाक्य 8 सेकंदात चालतं. मी म्हटल्या त्या चालीत आणि नेहमीच्या चालीत सुद्धा साधारणतः तेवढंच चालतं. मग आता एकंदर भगवद्गीते श्लोक किती? 700. मला माहिती असल्यावर असतील जास्ती. अंदाज गणित सोपं जावं म्हणून 700 त्यातले 50 हे जे काय याचं त्याचं वर्णन सगळं धरलं तरी 650. म्हणजे 650 गुणिले 8. अरे कुठे धनंजय शनिवारी संध्याकाळी. पण 650 गुणिले 8. 650 गुणिले 8 मी करतो, तुम्ही नका करू, वाटलंच मी करतो. 650 गुणिले 8. 6000. 8 म्हणजे 40. 8 अठ्ठेचाळीस बरोबर. 5200. 5200 डिवाइड बाय 60 किती झाले? 86. भगवद्गीता 86 मिनिटात झालेली आहे. आणि 8 हा हायर साईड आहे. अगदी पॉझेस तरी काढले तरी सुद्धा 90 मिनिटाच्या पलीकडे गेलेली नाहीये. मग 90 मिनिटाची एकांकिका किती सहज पाहायला पाहिजे. राजन, संस्मृत्य संस्मृत्य संवाद मेमम अद्भुतम असं झालं पाहिजे की नाही? भगवद्गीतेतलं 2 संवाद जरी त्यांचे ऐकले तरी सुद्धा तसं होतं का, हा विचारला पाहिजे. का नाही होत तसं? अर्जुनाची भूमिकाच मी वठवत नाही. ते अर्जुन आणि कृष्णाचं काहीतरी नाटक चाललंय असं नाहीये. माझं नाटक समोर रंगमंचावर आलंय. हा माझे बघ ना. तू असं कधी वागलास का? तुझी तुझी म्हणणारी माणसं तुझ्या समोर कधी उभी राहिली का? नाही. मग कधी म्हंटलस का? भगवद्गीता टेक्स यू टू द बॉटम ऑफ द हार्ट अँड स्टार्ट मेकिंग यू ऑनेस्ट विथ सेल्फ. तिथून सुरू होते भगवद्गीता. आणि ऑनेस्टीचा धडा पहिल्या अध्यायात आहे. मी ज्यांच्या ज्यांच्याशी बोलतो भगवद्गीतेबद्दल, हा पहिला अध्याय आम्हाला समजलाय. हा. हा म्हणजे कळलाय. हा. हा म्हणजे ऐकलाय. हा. हा म्हणजे त्याचा अर्थ कळलाय. हम्म. द फाउंडेशन ऑफ भगवद्गीता lies in the first chapter, which unfortunately is not thought about. पहिला अध्याय ही स्वतःची केलेली ठोक पडताळणी आहे. दुसऱ्या अध्यायात पाऊल ठेवायचं असेल तर पहिल्या अध्यायातलं वाक्य न वाक्य माझ्या मागच्या आयुष्यामध्ये मी ऐकलंय का? कमीत कमी 50% वेळा तरी अर्जुनासारखं मी वागलेलो असेन. आणि अर्जुनासारखं माझं असं झालं नाही, तर मग कृष्णाची जागा रिकामी होईल. त्याच्यावर तुम्ही या.
मुळात मनुष्य जन्माला कसे आले, ह्या लेवलला कृष्ण विचारतो न कळत. यदिमाम अप्रतिकारम. मगाशी ते 32 सेकंदात मी जे बोललो ना ते आता सांगतो आणि कन्क्लूड करतो. तू म्हणाल हे काय टाळून गेला सगळं, पण गंमत आहे बघा. त्यांनी काय सांगितलं माहितीये का? बरं, ह्याच्यातलं खोटं काहीच नाही हा. अर्जुनाचे युक्तिवाद बिन तोड आहेत आणि अर्जुन कुठेच चुकला नाही. आणि कृष्ण पण तसं सांगतो त्याला. कुलक्षय प्रणश्यंती कुल, अरे 40 लाख लोक मारली जाणार आहेत. कुलक्षय होईल सगळं. आणि कुल गेलं, फॅमिलीज गेल्या, तर कुलधर्म हा प्रणश्यंती. कुळाचार जातील, परंपरा जातील, कस्टम जातील, चालीरीती जातील. अनफॉर्च्युनेटली अर्जुन म्हणून नाही गेला त्यावेळेला की संस्कृती जाईल. संस्कृती जाईल, मग त्याच्या आधी कल्चर जाईल. पण अर्जुन संवेदनशील आहे आणि म्हणून सांगतोय, अरे माणसाची हानी आहे रे. धर्मे नष्टे कुलम कृत्स्न अधर्मो अभिभव इति उत. हे ऐकल्यानंतर सुद्धा मी कृष्णाच्या बाजूने जोरात ओरडलो होतो. अरे लेका, मगाशी दुर्योधनाला दुर्बुद्ध म्हणालास, हे कसा रे धर्म तुझा? एक ज्येष्ठ योद्धा पलीकडच्या ज्येष्ठ योद्ध्याला दुर्बुद्ध म्हणतो, कसं रे? मग त्यावेळेला तुझा अधर्म नाही का रे? आता एकदम धर्माच्या गप्पा करतोयस. अरे गप्प बस धनंजय. हे पहिल्या अध्यायात बराचदा ऐकलंय. कृष्ण म्हणतो, तू नाही का असं परवा म्हणाला होतास आता? हा हा. हा बरोबर आहे, सॉरी हा, माझं चुकलं. अधर्मा अभिव, अधर्म झाला ना, अधर्म प्रबल झाला. आता तर अधर्म धर्माची व्याख्या आता नको करायला, कृष्ण सांगणार आहे नंतर. 7व्या 8व्या अध्यायात त्यांनी बरोबर सांगितलेलं आहे. धर्म संकल्पनेलाच इतका जबरदस्त धक्का देऊन टाकतो कृष्ण तिथे. आणि मग जेवढं जमेल तेवढं सांगणार आहे बघा बुवा तुम्ही मग. स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय. अरे मग त्यांनी काय होईल? काय मेल फिमेल रेशिओ हा सोशिओलॉजिकल डिस्कशन मध्ये शिरला बाब्या. की माणसं बरं सगळे पुरुष 40 लाख मारले गेले की मग मेल फिमेल रेशिओ काय होणार? आणि मग मेल फिमेल रेशिओ एवढा कमी झाल्यानंतर कुणाचाही कुठेही संकर होईल. आणि मग एकदा संकर झाला की कोण कुणाचा कोण, पतंती पितरो यशा लुप्त पिंडोदक क्रिया. आता पिंडोदक क्रिया म्हणजे लगेच घाटावर गेलं पाहिजे आणि तो भात. दीज आर सिम्बॉल्स, द फाउंडेशनल फंडामेंटल क्रक्स आउट ऑफ इट. बेस्ट प्रॅक्टिसेस प्रॅक्टिसेस सगळ्यात जातील ना. कोण कुणाचा कोण काहीच कळणार नाही. आणि मग शंकरा नरकाई येव. अरे नरक सारखा आहे. नरक कोणी पाहिलाय? अरे गोंधळ आहे तिथे, गोंधळ होऊ शकेल, त्याला नरक म्हटलंय. आपलंच डोकं भिंतीवर आपटतात ते माणसं असतात. दिसतात की नरक इकडे तिकडे काही वेळेला. आपण पण नरकात काही वेळेला जाऊन येतो दिवसभरात. बघा, विचारा. आज जड झालं की रे नरकामध्ये? झालं की सकाळी केवढी आडावडी केली फोनवर, झालं मग जाऊन ये. अरे म्हणजे आय हॅव एन एक्सपिरियन्स ऑफ नरक. मग तो जास्ती वेळ राहिले सगळीकडे. पतंती पितरो येशाम लुप्त पिंडोदक क्रिया. मग असं नको रे. त्यापेक्षा यदि माम अप्रतिकारम अशस्त्रम, नुसता मारला गेलो तर नाही हो. अप्रतिकारम, ते मारायला आले ना मला, तुम्ही नुसता बसीन. अशस्त्रम शस्त्र पाहणया, हातातलं शस्त्र टाकून देईन. आणि धाडत राष्ट्रा, हा अनेक वचन आहे आता. ह्या सगळ्या धृतराष्ट्राच्या पोरांनी रणे हन्यूम, मला जर का मारलं तर ते मला जास्त चांगलं आहे. तत् मे क्षेमतरम भवेत. अरे आत्ता आत्ता, आता सांगा किती मिनिटापूर्वी, किती मिनिटापूर्वी सांगा बघा. आता एक गणित, आता संपलं आपलं डिस्कशन आजचं. हा. न च शक्नोमि अवस्थातुम भ्रमतीव च मे मनः, हे 30व्या श्लोकात म्हणाला. आणि मी मारला गेलो ना तरी चालेल, हे 46व्या श्लोकामध्ये म्हणाला. म्हणजे किती श्लोक मध्ये झाले तथाकथित श्लोक? किती समाजातल्या ओळी झाल्या? 30 ते 46 म्हणजे किती झाल्या? 16. 16 अरे नको म्हणजे 28 आहे. 128. 128 सेकंदाचा खेळ. 128 सेकंद डिवाइड बाय 60. आलोच 2 मिनिटात. या आलोच 2 मिनिटामध्ये हा माणूस आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचला होता. आणि त्याच्या आधी कोण कोण आलाय युद्ध करायला माझ्या बरोबर, हे किती श्लोकात म्हणाला होता? 21. 21 ते 46 किती श्लोक गेले मध्ये? त्यातले संजय ते काढून टाकले तर नाही तरी सुद्धा हा. पण 21 ते 46 किती झाले? 25. 25 आठा 200. 25 8 जा 200. 200 डिवाइड बाय 60. साहित्रिक 18.
ही गती आहे संवादाला. संवादामध्ये गती आहे, संवादामध्ये स्थिती आहे, संवादामध्ये चढ उतार आहे. आता हेच सगळे संवाद जर का असे म्हटले, मी माझं कसं म्हणावी याच्यावर माझं काहीच म्हणणं नाही आहे. मी पुन्हा सांगतो, भगवद्गीता पाठ करावी की न करावी ह्याच्यात मी पडतच नाही. कारण मी एकदा आजोबांना असा प्रश्न विचारलेला मला आठवत होता. गीता कुणी सांगितली त्यावेळी त्यांनी मला असं काहीतरी उडून लावलं होतं. पण गीता कधी सांगितली गेली, कुठे सांगितली गेली, त्याने असं गमतीत विचारलं होतं. आणि तुला जर का मी या प्रश्नांची उत्तरं दिली समजा, तर तुला याचा काही उपयोग होणार आहे का रे? किंवा तू याचा उपयोग कुठे करशील हे मला सांग. मी या प्रश्नांची उत्तर देतो. तेव्हा प्रश्न प्रश्न विचारताना पहिला प्रश्न माझ्या मनात यायला लागला, हा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळेल त्याचा मी मला आत्ता माझे जीवन अधिक आनंददायी करण्यासाठी कुठे उपयोग करेल. म्हणून प्रश्न विचारणं बंद नाही झालं. असा प्रश्न विचार म्हणजे तो तिकडनं येईल. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, सांगेल ना तिने तिथे. मग त्यामुळे मग आपण त्याच्यात आता जायला नको की भगवद्गीता अशी म्हणावी का तशी म्हणावी. माझं सांगणं एवढंच आहे की हे नाट्य आहे. नाट्य नाट्य स्वरूपात समजावून घेतलं तर ते आपलं वाटेल. आपलं वाटेल त्यावेळेला त्याच्याकडे पाहिलं जाईल. पाहिलं गेल्यानंतर त्यात काय सांगितलंय हे दिसेल. आणि ते दिसल्यानंतर अरे हे मी वापरलं पाहिजे हे जाणवेल. आणि मग भगवद्गीता कोणाची करण्याची कधी काय सगळे प्रश्नच राहत नाहीत. आणि मग कधीतरी अचानक सांगितलं जातं, राजन संस्मृत्य संस्मृत्य संवादमिम अद्भुतम केशवार्जुन योः पुण्यम ऋष्यामि च मुहुर्मुहुः. माझा माझ्यातला संवाद जो बदलला ना, तो केवळ भगवद्गीतेमुळे. आपला आपलाशी संवाद कसा व्हावा याचं जबरदस्त डेमॉन्स्ट्रेशन भगवद्गीतेमध्ये आहे. मग आपला आपल्याशी संवाद असाच व्हावा का, भावनाहीन? नाही, सगळ्या भावना पाहिजेत. मी माझ्याशी कसं बोलावं, कृष्ण अर्जुन जसं बोलले तसे. मग ते कसे बोललेत, अरे बघ भगवद्गीतेत, तसा तू बोलतोस का? हा प्रश्न घोळवत ठेवून आपण इथे आज थांबू. आता ह्याच्यावर काही प्रश्न असतील तर कधी आता विचारले तर असं चालेल. वी हॅव अनदर 8-10 मिनिट्स. पहिला भाग आहे त्यामुळे काहीही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आत्ता विचारले तरी अदरवाईज सुद्धा विल गेट इनटू दॅट. आय थिंक यू कॅन अनम्यूट. येस प्लीज. माझ्याकडे अजून काही सांगायला नाहीये आता. जी मी फक्त अनुभव सांगू शकतो. सांग ना राहुल. नाही, मजा आली फार. म्हणजे असं पहिला अध्याय कधीच बघितला नव्हता. आणि अशी अर्जुनाची अवस्था तर मला असं वाटतं माझा प्रत्येक 15 मिनिटात होते दिवस. काय प्रश्नच मिटला मग. म्हणजे मग हा मग काय छान आहे सगळं. सारखंच होत असतं, म्हणजे सारखाच अर्जुन येतो. प्रत्येक प्रत्येक कठीण परिस्थिती आली, प्रत्येक आली की अर्जुन येतोच. पण खरंय. मजा आली फार. आवडलं ना. बा तेच पाहिजे. मजा आली ना. जकास. मग आता हा डीजे अजून प्रश्न योगेश है. येस. ये हा योगेश का? हाँ, योगेश योगेश चौधरी. येस प्लीज योगेश बोल ना. येस. हा काय म्हणजे हा मी भगवद्गीता अशी वाचली बऱ्याच वेळा होती. पण ज्या पद्धतीने जो दृष्टिकोन जो मिळालेला आहे, ज्या पद्धतीने तुम्ही त्याला असं वावत दिली आहे आणि काय सुंदर वर्कआउट केलं याच्यावरती. म्हणजे त्याचं इन्साइट इंट्रोस्पेक्शन कसं वर्कआउट झालं. हं. आणि डेफिनेटली आता जसं सांगितलं ही अवस्था होतच असते. म्हणजे माझी तरी आहे, आपल्याला त्यांनी सांगितलं. आणि आय नो दॅट मी तुमचे काही सेशन पण अटेंड केले आहे ऑफिस ऑफलाईन डायरेक्टली. तर हा द वे यू पण आता बराच म्हणजे ऑलमोस्ट 2-3 वर्षानंतर कनेक्ट करतो तुमच्याशी. ओके. तर खूप छान सुंदर रित्या तुम्ही वर्कआउट केला आणि एक एक दृष्टिकोन दिला याच्यामध्ये. तर डेफिनेटली थँक्यू. इट विल डेफिनेटली हेल्पफुल. थँक्यू नक्की व्हेरी नक्की. हे थँक्स अ लॉट बॉस. अँड द क्रेडिट एंटायरली गोज टू ते आमच्या घरातला बाळकृष्ण. मच.
राईट. फक्त एक मध्ये एक अनाउन्समेंट करतो. म्हणजे ज्यांना ज्यांना पुढे जॉईन व्हायचं आहे त्यांनी बिनधास्त फोन करा मला. माझ्या कलिगला, कोणालाही कॉन्टॅक्ट नंबर देतो. गणित सोपं आहे, कधीही जॉईन व्हा. उद्यापासून जरी जॉईन झालात तरी तुमच्या मित्रमंडळींनी सुद्धा यायचं असेल तरी सांगा. आजचं रेकॉर्डिंग मी देईन त्यांना. हे बघा, हे नंबर्स आहेत बघा, इथे लिहिलेत मी. आता ही स्लाईड कायम ठेवणार आहे, तुम्ही लिहून घ्या, व्हॉट्सअप करा. हा नंबर आहे मानसीचा, 9820354774. मानसी जोशी. आणि पुढचा नंबर आहे तो माझा स्वतःचा आहे, 9822031915. फोन केलात मी उचलला नाही तर मी रिटर्न करीन कॉल. व्हॉट्सअपवर मेसेज टाका, माझं नाव धनंजय गोखले. हा जो नंबर आहे इकडचा 982003, तिचं नाव मानसी सोमण. कुठेही नंबर तिथे लिहा, त्याची फी वगैरे तुम्हाला मी सांगेन, ती पे करा आणि जॉईन करा. आता वैभव, तुझा काही प्रश्न असेल तर आपण घेऊया. प्रश्न नाही आहे, पण मला नेहमी भगवद्गीता वाचताना किंवा टीव्हीवर पाहिली, एक शोज वगैरे, तिथे नेहमी हा प्रश्न यायचा की युद्ध सुरू आहे आणि एखादा योद्धा दोन सैन्यांच्या मधामध्ये जाऊन संभाषण स्टार्ट करेल का? नेहमी असं वाटायचं की ही खरोखर त्या ठिकाणी झाली होती का, किंवा हा संवाद कृष्णाचा आणि अर्जुनाचा पहिले झाला होता, टिल द टाइम रणांगणावर येण्याच्या पहिले. बट आय गॉट टू नो की हा बेसिकली टू नो द भगवद्गीता हा स्टेज सेटअप आहे. अनलेस अंटील हा तुम्ही यावेळी नाही पुटअप केला तर पुढची जी गोष्ट आहे ती रुचकर होणार नाही. मे बी दॅट्स मे बी द थिंग जे कोणी त्यांनी लिहिलेली आहे त्यामुळे. So I got to know today that thing. Very well said. Very well said. आणि जसं म्हटलं तसं की त्यातून आपल्याला काय बोध घेणार आहे हे सगळ्यात महत्वाचं बाबा. त्याच फार महत्वाचं गणित आहे तसं. अंडरस्टूड. मस्त मस्त प्रकाश. हा, बर, अजून काही आहे का? असेल तर कोणी हात वर गेला आता? अरे अजित, कमॉन प्लीज. म्हणजे मला एकच म्हणायचं, बाप्पा तुझी ग्रेट हो. तू एक मला बाप्पा म्हणतो बाबा. थँक्यू. बहुतेक बाप्पा हा बहुतेक अथर्व शीर्षातूनच आलेला आहे. त्यांनी तो नाव देतो मला, अजित. अजित, राईट. आवडलं ना? बस. हा, सॉरी काय म्हणताय? स्लाइड देणार का तुम्ही? त्या ह्याच्यात असतील ना, स्लाइड पेक्षा सुद्धा त्याचं नाट्यवाचन देणार आहे मी. स्लाइड कशा त्या ह्याच्या व्हिज्युअल्स म्हणून आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा नाट्यवाचन येईल तुम्हाला, की असं मी म्हणून दाखवलंय ते नाट्यवाचन, की कसं म्हटलं असेल त्यावेळेला, कसं झालं असेल अर्जुनाचं, त्याचा तो काय म्हणतात त्याला व्ह्यू पॉइंट कसा असेल, असं मी सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे तसं. ओके. स्लाइड आवडल्या का? स्लाइड मला स्वतःला त्या अशा हव्या असतात म्हणून मी त्या करतो. छान. गुड. मग आता परत एकदा पहिले प्रश्न विचारतो पटकन आणि मग थांबू आज वाटलं, अनलेस कोणाला प्रश्न असेल तर, की भगवद्गीता कुणी सांगितली? उत्तर दिलं तरी चालेल अनम्यूट करून. अरे काय झालं? कोणा अनम्यूट? हा, कोणी हॅलो, सांगितली नमस्कार. भगवद्गीता? मी खेडकर बोलतोय. हा, काय भगवद्गीता कोणी सांगितली? नाही, आता तुम्ही जे सांगितलं आणि जे बोललात, आय थिंक दॅट चेंज माय पर्स्पेक्टिव्ह. कारण माझं म्हणजे त्या बाबतीतलं ज्ञान म्हणजे अगदी जे काही तुमचं किंवा बरेचसे त्यातले स्कॉलर आहेत, आय एम झिरो or मायनस. पण जे मी मागे जे काही समजा एक अटेंड केलं होतं किंवा हे केलं होतं, इट्स बीन ऑलवेज टोल्ड की भगवद्गीता ही कृष्णांनी सांगितली वगैरे असं. पण आता तुम्ही जे बोललात की हा एक संवाद होता आणि संवाद असा कुणी सांगितला जात नाही, अगदी बरोबर आहे. म्हणजे संवाद वन लीड्स टू अनदर, क्वेश्चन आन्सर वगैरे असा टाईप. पण त्याच्यात म्हणजे आतापर्यंत जे माझं काही अंडरस्टँडिंग आहे, सो इट वॉज लाईक ऑलवेज लॉर्ड कृष्णा टोल्ड इट. पण आता जे तुम्ही बोलला त्याच्यानुसार इट मेक्स यू थिंक
जरी लॉर्ड कृष्णांनी ते डिस्कशन सॉर्ट एक्सप्लेनेशन किंवा हे करून इलॅबोरेट करून सांगितलं असेल तर, बट क्वेश्चन ऑलवेज कम फ्रॉम अर्जुना फॉर एक्झाम्पल. तर व्हेरी ट्रू, इट्स समथिंग इट्स इंटरेस्टिंग. व्हेरी ट्रू. मस्त, झकास. मग भगवद्गीता कोणी सांगितली, कोणाला सांगितली? सगळ्यांना प्रश्न आहे. चला पटकन अजून एक 15 सेकंदात. भगवद्गीता कोणाला सांगितली, कोणाला सांगितली? नाही. मला तर डीजीनी सांगितलं. ओके, मग भगवद्गीता हा उपदेश आहे, खरं आहे का खोटं आहे? मला एक एक त्याच्यात विचारायचं, समजा आता हो. आपण एक गुरु शिष्य आहोत किंवा आता आपण स्कूल याच्यातून गेलेलो असतो वगैरे एक असतं. आपल्याला एक प्रश्न असतो की आपण शिक्षकांना विचारतो किंवा समजा हे केलं तर प्रश्न हा एक समजा छोटा असतो पण त्याचं उत्तर बऱ्यापैकी विस्तीर्ण असतं वगैरे. बरोबर. पण आता म्हणजे तुम्ही जे बोललात इट सर्टनली मेक सेन्स, पण त्या पर्स्पेक्टिव्हनं पाहिलं की बघ गुरु शिष्य आहे ना, मग असं नाही होऊ शकत का भगवान कृष्णांनी भगवद्गीता सांगितली किंवा शिक्षकानं तुम्हाला हे सांगितलं वगैरे, असं नाही होऊ शकत का? वा, छान आहे प्रश्न, फार सुंदर प्रश्न आहे. सांगितलं नाहीये कारण हा संवाद आहे, गोष्ट सांगितली जाते. आता बरं ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी, म्हणजे अशी काय मॅन्डेट वगैरे नाही पास करणार मी, पण एक गंमत म्हणून की एक बघा, आपण सांगू त्याला, अर्जुनाने एकूण किती प्रश्न विचारलेत भगवद्गीतेमध्ये. एकदा शोधायचा प्रयत्न करूया आपण, किंवा कधीतरी वेळ मिळाला तर आपण बसू सगळे मोजूया. आणि कृष्णाने किती प्रश्न विचारलेत? कृष्णाचे प्रश्न भगवद्गीतेत आहेत का? म्हणजे हा संवाद आहे, त्यामुळे सांगितला नाही गेला. असं जर का सांगितलं असतं ना की माझा एक प्रश्न आहे, त्याला तुम्ही उत्तर देता का, असं म्हणून जर का कृष्णाने पुढची 90 मिनिट घेतली असती, तर प्रॉब्ली वुड हॅव सेड दॅट इट हॅज बीन नरेटेड, बट नाउ इट हॅज बीन कन्व्हर्स्ड, की आपण हे बोललंय असं आहे ते. म्हणून म्हणून मी म्हणतो की सांगितलं नाहीये आणि उपदेश पण नाहीये. हा, कारण कृष्ण फार सुंदर सांगतो प्रत्येक गोष्ट, की इति मे मतः, मला असं वाटतं, माझं हे मत आहे. आणि कृष्णाची सांगायची पद्धत काय सुंदर आहे, की या स्कूल ऑफ थॉट मध्ये असं केलं जातं, या स्कूल ऑफ थॉट मध्ये असं केलं जातं, मला मात्र असं वाटतं की तू हे असं करावंस. राईट राईट. अमेझिंग आहे. म्हणजे कृष्ण म्हणजे प्रश्नाचं उत्तर ऐकताना सुद्धा ऐकावं कसं याचा संपूर्ण निर्णय कृष्ण ऐकणाऱ्यावर सोडतो, आणि ऐकल्यानंतर करावं काय याचाही निर्णय कृष्ण त्या माणसावर सोडतो. काय स्पेस आहे समाजातली असं. हा, अभिजित, आय थिंक आय सॉ यू रेजिंग द हँड. एक प्रश्न होता की भगवद्गीता द वर्ड इटसेल्फ त्याचा काही फोड होऊन काही अर्थ आहे का? आणि दुसरी गोष्ट की अर्जुन असा सुरुवातीला म्हणजे म्हणता येईल रुबाबात होता की कोण आलंय युद्धासाठी बघूया. पण मग या माणसाचे दोन अप्रोच असतात, एक कॉन्फिडंट असतो, एक पेसिमिस्टिक असतो कुठची गोष्ट करण्यासाठी. तर असं मला असं वाटतं की अर्जुन तसं म्हणत असेल की तो आधीपासून चिंतेत होता की युद्ध करायचं नाही करायचं. मग असं असेल की खरोखर कोण कोण आलंय बघूया, म्हणजे मे बी खोटं असेल, नसतील आले कोणी एवढे सगळेजण, असा एक मनात विचार आला क्या आहे. बात आहे, क्या बात आहे. येस, दॅट्स ट्रू. आणि दॅट्स द डील. म्हणजे तू जे म्हणालास ना की कॉन्फिडन्स अँड डिजेक्शन, किंवा कॉन्फिडन्स टू फ्रस्ट्रेशन, हे दोन पॉइंट्स आहेत. पण त्याच्यामधला जो प्रवास आहे ना, त्या प्रवासामध्ये सुरेख आहेत. म्हणजे हायर इमोशन टू लोअर इमोशन्स हा एक प्रवास आहे, किंवा हायर इमोशन लोअर इमोशन, हायर इमोशन लोअर इमोशन, सत्वर रजतम, हा एक इमोशनचा सायनोसायडल कर्व आहे तो. त्यामुळे अर्जुनाच्या गर्वापासून ते आत्महत्येपर्यंत या सगळ्या इमोशन्स आहेत त्याच्यामध्ये. आणि कदाचित तू म्हणतोस तसंही असेल, असंच असावं सुद्धा म्हणू शकतो आपण, की कल्पनेतलं वास्तव आणि वास्तवातलं वास्तव, की अर्जुनाला पक्क माहिती होतं की हे सगळे असणार. ऐन वेळेला पक्ष बदलणाऱ्यातले त्यांच्यापैकी कोणीच नव्हतं, तसं रामायणात दिसतं. पण निदान तिथे तरी कधी ऐकलं नाही की अचानक भीष्मांनी रात्री यांच्याकडे आले, द्रोण इकडे, असं झालं. त्यामुळे आलेत का सगळे हे बघण्यासाठी गेला नसेल, असेल. पण अरे, इतके दिवस कागदावर होतो, हे आली की रे, म्हणजे आज ना उद्या लढावा लागणार आहे, हे कुठेतरी मनाची तयारी झाली आहे. पण खरंच रे, म्हणजे पोळी करणारे चटका लागणार आहे, लागला रे.
हे जे हम्म. ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, त्या ट्रान्सफॉर्मेशननी तो धक्का आला. त्यामुळे बरोबर. कदाचित त्यांनी उष्ण अवसाने आणला असेल, कोणी सांगावं, की हम्म. तो गर्व नसेलही, दंभ नसेलही, तो उष्ण अवसान आणला असेल, म्हणूनही कृष्णाने केला असेल. फक्त हम्म. त्या श्लोक कसा करावा हे मलाही कळलं नाही, म्हणून मी ते केलं नाही. तर तिथे श्लोक असेल नक्की. अं, ते बरोबर. संजयाने सांगितलं असेल धृतराष्ट्राला, पुढे सांगितलंय त्यांनी. एकदा कृष्णाने दुसरा अध्याय पण केलाय, ते मात्र संजय सांगतो की कृष्णाने केलं म्हणून. अच्छा. आणि मग भगवद्गीता शब्द इटसेल्फ नाही, खरं तसं मला माहिती नाही. भग हा शब्द मी नक्की सांगू शकतो, की असं म्हणतात बघा, मानसी पण इथे आहे. भग म्हणजे ऐश्वर्य, ऐश्वर्यवत, भगवत असं असेल. गीता गीत असेल, काही असेल, अच्छा. असू शकेल. म्हणजे हा प्रश्न आजोबांच्या काउंटर प्रश्नाने मी त्यांना कधी विचारला नव्हता. त्यांनी आहेच उत्तर दिलं असतं, तुला जर काय उत्तर सापडलं तर त्याचा तू वापर करणार आहे का? पण भगचा शब्द, भगचा अर्थ तसा होतो की ऐश्वर्यवत. हम्म. म्हणून भगवान, तसं धनवान, तसं ओके. भगवान. हम्म. बरोबर ना नाही, कधी मानसी? कधी असं होतं ना हा, की सॉरी. कधी कधी आपल्याला ऍब्रिव्हेशन्स कधी कधी येतात आपल्या कामामध्ये. व्हेरी ट्रू. मग ते ऍब्रिव्हेशन्सचा पूर्ण फुल फॉर्म काढा की कधी कधी बराचसा अर्थ आधीच समजून जातो, नाही तर मग मग प्रश्न येतात आणखी. म्हणून व्हेरी ट्रू, विचारलं की काय. व्हेरी ट्रू. नाही, बरोबर आहे तसं. भगवत मध्ये एवढाच एक अर्थ मला जाणवला. भगवत असेल अजून तसं. पुन्हा एकदा अनाउन्समेंट की ज्यांना ज्यांना हा श्लोक, हे हे पुढे जायचं आहे ह्या कोर्समध्ये, आणि हा असाच प्रवास असणार आहे. हा अशाच पद्धतीने गमती जमती करणार आहोत, आणि पुढे जाणार आहोत.